आपण व्हिडिओ मधनच बघतो ना देव, फोटोत ना बघतोय. शेजारी दिसल्यावरती आणखीनच मी रडलेली लोक बघितलेत. प्रत्येक एज प्रमाणे अपेक्षा वेगळ्या वेगळ्या आहेत देवाकडे, बरं का. आईचं वेगळे, बहिणीचं वेगळे, बायकोचं वेगळे. पंढरपूरला गेल्यावरती मला कळलं की तिथे गेल्यावरती वयस्कर लोकांना विठ्ठल दिसतच नाही मुळात. जर खरंच विठ्ठल माणसं उतरला ना तर तो रडेल. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. खरं तर आता वारीला सुरुवात झालेली आहे. आज पुण्यनगरीमध्ये वारकरी यायला सुरुवात झालेली आहे. काहीच वेळामध्ये पालख्या देखील येणार आहेत. मात्र या वारीमध्ये आपल्याला एक विठ्ठल रूपी मनुष्य जे आहेत ते दिसलेले आहेत. खरं तर संपूर्ण विठ्ठलाचा अवतार जो आहे तो त्यांनी केलाच. आपल्याला चित्र पाहायला मिळते. कानामध्ये मासोळ्या असतील, त्यासोबत गळ्यात तुळशीची माळ देखील घातलेली आहे. काय सांगाल तुम्ही विठ्ठलाचं रूप घेऊन आलेत वारीमध्ये? ऍक्च्युली मी पंढरपूरला गेलो होतो आणि पंढरपूरला गेल्यावरती मला कळलं की तिथे गेल्यावरती वयस्कर लोकांना विठ्ठल दिसतच नाही मुळात, बरं का. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण पुण्यात येणं जाणं जास्त आपलं कामासाठी येतो आपण इथे, तर मग वारीच्या वेळी लोकांना आपण विठ्ठल दाखवूया. जी लोक वयस्कर आहेत, ज्यांना जाता येत नाही, जमत नाही आहे, बरं का. त्या अँगलनी मी गेले 2 वर्ष हे करतोय. आणि वारीमध्ये गेल्यानंतर मला हे परत व्हेरीफाय झालं की मी करतोय ते बरोबर करतोय, बरं का. की मीच अंदाज नाही काढले, तर लोकांच्या मनात सुद्धा ते होतं की आम्हाला सुद्धा विठ्ठल दिसावा. आत्तापर्यंत आपण विठ्ठल स्क्रीनवरती बघितले, फोटोमध्ये बघितले, मंदिरात बघितले, पण असं जवळ नाही बघितलं. जवळ बघितल्यानंतर जी लोक एक्सप्रेस होतात ते ऐकल्यानंतर मला कळलं की जर खरंच विठ्ठल माणसं उतरला ना तर तो रडेल, बरं का. लोक खूप प्रॉब्लेममध्ये आहेत आणि ते सांगतात आहेत. आणि माझ्याबरोबर काही प्रॉब्लेम जे शेअर केलेत त्याच्यावरनं मला कळलं की खरंच माणसाला ना देवाची गरज आहे. म्हणजे नुसती हाक मारून उपयोग नाही, जवळ असेल ना तो व्यक्त होत आहेत. काय 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 व्यक्त होतात लोक तुमच्याजवळ, काय सांगतात? पहिलं म्हणजे जेव्हा नोकरी दे, आई नोकरी दे, मला लवकर काम दे. आई बाबा वाट बघतात, मुलगा पैसा कधी कमवणार ते, बरं का. पुण्यामध्ये मी बघितलं तर खूप जण MPSC UPSC करतात आहेत. त्यांची गारणी तीच आहे, ती एकदा तर सुटून दे MPSC. कारण की नातेवाईक अपेक्षा करतात आहेत की कधी एकदा हा पास होतोय आणि पोस्ट करतोय असं. त्यामुळे प्रत्येक एज प्रमाणे अपेक्षा वेगळ्या वेगळ्या आहेत देवाकडे, बरं का. आईचं वेगळे, बहिणीचं वेगळे, बायकोचं वेगळे. आता तुम्ही कुठून आलात, म्हणजे हा लुक करून कुठून आलात तुम्ही? कुठले प्रॉपर तुमचं नाव? मी आहे रायगड जिल्ह्यातला, म्हसळा तालुका, आंबेत तिकडचा. आणि मी सध्या कामासाठी पुण्यामध्ये, बरं का. तर मी धनकवडीमधनं सकाळी 3:30ला गेटअप केला. मी 4 वाजता आळंदीमध्ये होतो आणि पालखीबरोबर सकाळी आलो मी इथे. काय वाटतं, किती वर्षांपासून वारी करताय आणि तुमचा काय अनुभव आहे वारीमधला? झालं हे 3रं वर्ष आहे माझं वारीचं, बरं का. वारीमध्ये कळालं की प्रत्येकाने वारी करावी, बरं का. तिथं जे दिसतं, शिकायला मिळतं, बरं का, ते इतर लाईफमध्ये कळतं. पण तुमचं ग्रुपमध्ये जे वावरणं असतं, एकमेकांना समजून घेणं असतं. माझ्याकडे बिस्किट आलं तर तुला पण देऊन टाकतो, माझ्याकडे एक्स्ट्रा पाणी आलं तर तुला पण देतो. हे शेअरिंग कळतं, बरं का. वारीमध्ये गप्पा गोष्टी खूप होतात त्यामध्ये. हा पेहराव कधीपासून करताय तुम्ही? पहिलंच वर्ष? 3 वर्ष झाले मी हेच करतोय, विठ्ठल करतोय. आणि त्याच्यातनं मला कळालं की नाही, हे करून घुसायचं लोकांमध्ये. लोकांची देवाविषयी भक्ती आणखीन वाढते, आणखी वाढते. आपण व्हिडिओ मधनच बघतो ना देव, फोटोत ना बघतोय. शेजारी दिसल्यावरती आणखीनच मी रडलेली लोक बघितलेत. येस, विठ्ठल म्हणून तुमच्याकडे खूप खूप खूप. आता मी रस्त्यापेठेत जाणार, तिथे गेल्यावरती आणखीन लोक बोलतात की तुमचं काय मागणं आहे विठ्ठलाकडे? लोक ना खूप अशी लवकर चिडतात आहेत. गेले 4-5 वर्षापासून बघतो की लवकर चिडतात लोक. काही गरज नाही एवढी चिडायची, बरं का. तर माझं हेच मागणं आहे की जरा लोकांनी सायलेंटली समजून घ्यावं, ऐकून घ्यावं आणि एक्सप्रेस व्हावं, असं आहे. धन्यवाद. तर एकंदरीतच आपण पाहतोय की विठ्ठलाचा पेहराव करून या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि एकंदरीतच जर पाहिलं तर विठ्ठल आपल्या शेजारी असल्याच्या भावना देखील लोक त्यांच्याजवळ व्यक्त करतात, त्यांच्याजवळ रडतात देखील, असं त्यांनी देखील भावना व्यक्त केलेल्या आहेत. मात्र लोकांनी देखील लोकांचं विठ्ठलाबद्दलचं जे प्रेम आहे ते आणखी वाढावं आणि लोकांना विठ्ठल जो आहे तो दिसला तर एक समाधान जे आहे ते मिळतं. त्यामुळे हा पेहराव करत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. तुम्हाला हा विठ्ठल पाहून कसं वाटलं तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगा. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.